भिवंडी तालुका के काल्हेर ग्राम पंचायत के वर्तमान उपसरपंच देवेंद्र पाटिल को सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों की आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि काल्हेर ग्राम पंचायत में उप सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 13 जुलाई 2025 को उप सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी तथा सरपंच श्रीमती अश्लेषा पंकज तरे की अध्यक्षता में व ग्राम सेवक आरबी राठौड़ के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां उप सरपंच पद पर श्री भरत जयवंत पाटिल को बिन विरोध चुना गया। सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच श्री भरत पाटिल को भारी संख्या में अनेकों मान्यवर स्वागत करने पहुंचे। जिला परिषद माजी सभापति जयवंत पाटिल, माजी सरपंच काल्हेर छत्रपति पाटिल, पीके जी महात्रे, भाजपा भिवंडी तालुका दक्षिण मंडल अध्यक्ष श्रीधर पाटिल, जय कुमार एंड कंपनी के मालक सुजीत तात्या सेठ पाटिल, शेतकरी उन्नति मंडल अध्यक्ष राजू पाटिल, पोपर गांव सरपंच हेमंत घरत, पप्पू खंडागले, पंकज पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर आजी माजी सरपंच, उप सरपंच, मित्र मंडली, नातेवाईक तथा सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा काल्हेर गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच श्री भरत पाटिल ने सभी लोगों का आभार माना।
भरत जयवंत पाटील हा व्यक्तीच बिनविरोध आहे, त्याच्यामुळे आज त्याची आज नाही तर ही दुसऱ्यांदा बिनविरोध त्याची निवड झालेली आहे। त्याच्यामुळे मी माझ्या कुटुंबासहित त्याचा भरत जयवंत पाटील हा सदस्य आणि उपसरपंच असताना भले सरपंच कोणी होऊ दे, परंतु त्या सरपंचांनी केलेल्या प्रत्येक विकास कामामध्ये भरत जयवंत पाटील याचा विकासाचा हात असल्याशिवाय ते कुठलाही विकास काम पूर्ण झालेलं आपल्याला दिसून येणार नाही। त्याच्यामुळे आता ते स्वतः उपसरपंच होत आहे, त्याच्यामुळे अजूनच काल्हेर गावच्या विकास कामामध्ये भर पडेल आणि काल्हेर गावचा विकास हा उत्तर अजून वाढेल अशी मी आशा करतो आणि त्यासाठी तो समर्थ आहे आणि त्याला पुन्हा एकदा मी भरीव शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज भिवंडी तालुक्यातील एक नामांकित गाव काल्हेर, सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या आणि सर्वात भिवंडी तालुक्यामध्ये विकासामध्ये सर्वात पुढे असलेल्या काल्हेर गावाचे आज सुपुत्र भरतजी जयवंत पाटील साहेब यांची दुसऱ्यांदा या काल्हेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झालेली आहे। त्यांना ग्रामपंचायत कोपर, ग्रामस्थ मंडळ कोपर यांच्यातर्फे त्यांना पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। तसेच भरतजी पाटील यांच्याबाबत बोलायचं झालं तर एकदम तारुण्यात त्यांनी राजकारणात एंट्री केलेली आहे। व्यावसायिक उत्तम उद्योजकही त्यांचं या गावामध्ये नाव घेतलेलं जातं आणि त्यांचे विचार अतिशय उत्तम दर्जाचे असतात। आमचे सहकार्य आहेत ते विकासाच्या बाबतीत त्यांनी जे जे पाऊल या ग्रामपंचायतमध्ये जेव्हापासून निवडून आलेले आहेत तेव्हापासून उचललेलं आहे ते एकदम वाखाणण्याजोगं आहे। आज ही काल्हेर ग्रामपंचायत ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथम पुरस्काराने मानांकित झालेली आहे। असे आपले भरतजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वात काल्हेर ग्रामपंचायतचा विकास आणखी हो आणि काल्हेर ग्रामपंचायतच्या सर्व नागरिकांना त्यांच्या विकासाबाबत आणि त्यांच्या धोरणाबाबत एक अभिमान आहे आणि अशीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे की भरतजी पाटील हे असेच पुढे जावो आणि पुन्हा एकदा मी त्यांना त्यांच्या वाटचालीत हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज काल्हेर गावातील उपसरपंचाची निवडणूक झाली आहे आणि त्यामध्ये भरत जयवंत पाटील हे बिनविरोध उपसरपंच झाले आहेत। त्यांचं कार्यच असं आहे की गोरगरिबांना कामाला लावणे, त्यांना धंद्यात पार्टनरशिप देणे, त्यांच्या मनामध्ये बिलकुल जराशी सुद्धा खंत नाही आणि आज त्यांनी या काल्हेर गावच्या सुपुत्रांना कमसे कम नाही तर 100 शेकडो लोकांना कामधंदा दिलेला आहे आणि त्यांना विंटर लाईन मध्ये सुद्धा उतरलेलं आहे। त्यांचे मोठे बंधू श्रीधर पाटील हे सरपंच असताना त्यांनी या गावाचा कसा हातभार घेतला आणि गावच्या विकासाला हातभार केला आणि कुठलाच काम शिल्लक ठेवला नाही आणि मग भरत पाटील त्यांचे बंधू यांना राजकारणात उतरले आणि त्यांना निवडून आणला आणि त्यांना उपसरपंच ते सरपंच झाले असते पण लेडीज सीट असल्या कारणाने ते सरपंच होऊ शकले नाहीत म्हणून त्यांना दुसऱ्यांदा उपसरपंचाची चान्स या काल्हेर गावच्या सुपुत्रांनी दिलेली आहे। कारण त्यांचं कामच असं आहे की कोणी विसरू शकत नाही आणि त्यांचं नाव हमेशा पुढे पुढे येतो म्हणून त्यांना उपसरपंच पदाची दुसऱ्यांदा संधी मिळाली। तसंच मी त्यांचा वडील देखील सगळ्या स्थानिक संस्थांमध्ये निवडून आलेला आहे आणि मी सभापतीपद भूषवलेलं आहे आणि माझ्या या दोन्ही मुलांनी मला राजकारणाचा वारसा घेतला आणि राजकारणात त्यांनी संपूर्ण गावामध्ये जो विकास केला तो ठाणे जिल्ह्यामध्ये कोणी केलेला नाही अशी काल्हेर ग्रामपंचायत आहे आणि मी जिल्हा परिषद सदस्य होतो, सभापती होतो, कृषी बाजार सभापती होतो, पंचायत समितीमध्ये होतो, अशा स्थानिक सगळ्या संस्थांमध्ये मी निवडून आलेला आहे। माझ्या पाठीमागे पूर्ण गाव आहे, तसंच मुलांच्या पाठीमागे इथे राहिले आणि त्यांना सरपंच उपसरपंच बनवला। ही काल्हेर गावच्या लोकांची मी क्षमा मागतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ग्रामपंचायत काल्हेर एक उद्योगशील असं मोठं गाव आणि या गावाच्या उपसरपंचपदी आज
भरत जयवंत पाटील यांची पुनश्च फेअर निवड उपसरपंचपदी झालेली आहे। त्यांना या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुक्याच्या वतीने आणि आम्ही आमच्या म्हात्रे परिवाराच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। निश्चितच जयवंत पाटील साहेब जिल्हा परिषद सदस्य, श्रीधर जयवंत पाटील भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष, दक्षिण मंडल अध्यक्ष आणि आता त्यांचे बंधू या ठिकाणी गावात या ठिकाणी उपसरपंच पदावर विराजमान होत आहेत। फार अभिमानाची गोष्ट आहे आणि निश्चितच गावाच्या दृष्टीने पुढील काळात त्यांच्याकडून गावची अजून चांगल्या प्रकारे विकास कामं होतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करीत आहे। या सर्व परिवारासाठी आदरणीय कपिल पाटील साहेब यांचा त्यांच्या पाठीमागे सतत खंबीर असा पाठिंबा असतो आणि विकास कामामध्ये ते सतत संपूर्ण ग्रामपंचायत असो काल्हेर गावाला प्राधान्य देऊन मोठ्या प्रमाणात निधी असेल मदत करण्याचा प्रयत्न ते करत असतात आणि नेहमी त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये काल्हेर गावचा कपिल पाटील साहेब नेहमी अभिमानाने उल्लेख करत असतात की काल्हेर गाव हा एकत्रित सर्वजण येऊन गावच्या विकासामध्ये एकत्र राहतात, कामं करतात। सर्व सदस्य एकत्रितपणे सतत लक्ष देऊन गावच्या विकासाकडे काम करीत असतात आणि निश्चितच यापुढे ही परंपरा अशीच राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। धन्यवाद। मला पुन्हा एकदा काल्हेर गावचा विकास करण्याची संधी दिली त्याबद्दल मी माझ्या सर्व ग्रामपंचायत कमिटी व भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ मंडळी यांचे खूप खूप आभार मानतो। येणाऱ्या काळामध्ये जी विकासाची अपूर्ण राहिलेली धुरा ती मी पूर्णपणे करणार याची मला पूर्णपणे खात्री आहे। आज ज्या काही गावच्या समस्या आहेत, पाणी समस्या, आदरणीय कपिल पाटील साहेबांनी जे टाक्यांचे नियोजन केलेले आहे त्याचे लवकरात लवकर आम्ही ओपनिंग करू एवढी आम्हाला नक्कीच खात्री आहे। येणाऱ्या काळामध्ये शववाहिनिका ही एक आमच्या काल्हेर गावासाठी गरजेची वस्तू झाली आहे, ती आम्ही लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करू। काल्हेर गावामध्ये राहिलेली कॉन्क्रिटीकरण, गटारे, रस्ते हे सर्व जे काही अपूर्ण काम आहेत ते पूर्ण करू। काल्हेर एक विकसित गाव म्हणून समजला जातो आणि ह्या गावामध्ये विकास कधी थांबला जाणार नाही याची मी पूर्ण खात्री देतो। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।